महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत असतानाच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून केलेल्या एका वक्तव्यानं सर्वांचंच लक्ष वेधलं. पवारांच्या या वक्तव्यानं ते राजकारणात पुन्हा एकदा नवा प्रवाह जोडण्याचे संकेत देत आहेत का, असा प्रश्न अनेकांना पडला. ज्यानंतर ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी एकत्र येण्यासंबंधीचं पवारांचं विधान का केलं हे मला माहीत नाही, पण यातून त्यांच्या सहकार्याची सत्तेसाठीची अदबलता दिसते, असं निरीक्षण नोंदवलं आहे. समजा पवार तिकडे गेलेच तर त्यांचा महाविकास आघाडीवर फारसा परिणाम होणार नाही. विरोधी पक्षाची भूमिका काँग्रेस सक्षमपणे निभावेल, असंही चव्हाण म्हणाले. पण पवारांचं आजवरचं राजकारण हे जातीयवाद पक्षाविरोधात राहिलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या या नव्या भूमिकेमुळे सगळंच बदलून जाईल, असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.